गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण बघा गरुड पुराणामध्ये आहे ना, आता अधिक महिना चालू होणार आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपल्याला कोणते 7 नियम पाळायचे आहेत ना, आणि हे जर तुम्ही नियम जर पाळले ना तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे। म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं ना तर तुमच्या जीवनामध्ये येणारे दुःख आहेत ना ते नाहीसे होऊन समाधानाचं वातावरण निर्माण होईल। म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असं सुरक्षेचं कवच निर्माण होईल, तिथे फक्त सुख असेल। तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःखी आहात का तुम्ही? किती कष्ट केले तरीही पदरामध्ये निराशाच पडते का? घरामध्ये सतत कटकटी, पैसा टिकत नाही आणि असं वाटतंय की आता सर्व संपलंय? थांबा, आता घाबरू नका। गरुड पुराणामध्ये असं म्हटलंय ना की जेव्हा मनुष्य सर्व बाजूंनी हरतो ना, जेव्हा त्याचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा त्याला सावरण्यासाठी स्वतः भगवान विष्णू आहेत ना, त्या अधिक महिन्याच्या रूपामध्ये येतात। हा महिना म्हणजे ईश्वराची आपल्याला दिलेली दुसरी संधी आहे। पण जर तुम्ही या महिन्यात काही ठराविक नियम पाळले नाहीत ना तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावत आहात। म्हणजे आजचं निरूपण आहे ना, हे केवळ निरूपण नाही तर तुमच्या कष्टाचं फळ मिळवून देणारा एक दैवी मार्ग आहे। शेवटपर्यंत कान देऊन ऐका, तुमच्या डोळ्यातील पाणी आल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला तुमच्या जगण्याचं उत्तर मिळेल। कदाचित तुमच्यासाठी देवाने पाठवलेला हा नमस्कारच असेल ना। म्हणून आपण सर्वजण देवाचं भक्तच आहोत ना, सद्गुरूंचं नाव घेतो। पण कधीकधी आपल्याकडून कळत नकळत अशा काही चुका होत असतात की ज्याची फळं आपल्याला गरिबी, आजारपण किंवा मानसिक त्रासाच्या रूपामध्ये भोगावी लागतात। अनेक भक्त कधीकधी मेसेज करतात ना, कधीकधी कमेंटसुद्धा करतात की आम्ही इतकी सेवा करतो ना, उपवास करतो, व्रत करतो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, पण आमचे दिवस कधी बदलणार बरं? आमचं नशीब कधी उघडणार बरं? नशीब उघडण्यासाठी कर्माची आणि वेळेची साथ आहे ना, ती प्रत्येकाला हवी असते। आणि ती वेळ म्हणजे अधिक मास आहे। म्हणजेच बघा, पुरुषोत्तम माससुद्धा म्हटलं जातं। गरुड पुराणामध्ये या महिन्याचं महत्त्व इतकं अद्भुत आहे ना आणि विशाळ सांगितलेलं आहे की या काळामध्ये केलेलं एक छोटंसं पुण्यसुद्धा आहे ना करोडो पटीनं फळ देत असतं। हा महिना म्हणजे आध्यात्मिक स्वच्छतेचाच काळ आहे ना। जर तुम्ही आज मी सांगणार असलेले नियम पाळले तर साक्षात सद्गुरूंची आणि विष्णूंची कृपा तुमच्या घरावर इतकी बरसेल ना की तुमची पुढची पिढीसुद्धा सुखामध्ये राहील। आज मी तुम्हाला गरुड पुराणातील अशा 7 अत्यंत गुप्त आणि प्रभावी नियमांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी पहाट निर्माण करतील। चला, डोळे मिटून या आध्यात्मिक प्रवासामध्ये माझ्यासोबत तुम्ही सहभागी व्हा। बघा, पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर स्थान आणि संकल्प करून पुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, अधिक महिन्यामध्ये सूर्योदयापूर्वी उठणं हे केवळ शिस्तच नाही तर तो एक दैवी संस्कार आहे। ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:12 ते 5:15 पर्यंतची वेळ। यावेळी वातावरण सात्विक लहरी सर्वात जास्त असतात ना, सर्व जग झोपलेलं असतं। जो मनुष्य या काळामध्ये उठून स्नान करतो ना, त्याच्या शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा, भीती, आळस सर्व काही नष्ट होऊन जातं। या वेळेमध्ये आकाशस्थ देव, पितर पृथ्वीवर संचार करत असतात। तुम्ही जेव्हा या वेळेमध्ये उठता ना तेव्हा तुमचं शरीर निसर्गाशी जोडलं जातं।
गरुड पुराण म्हणतं ना की या महिन्यामध्ये जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं तर तुम्हाला तीर्थयात्रेचं फळ घरी बसून मिळतं. हे स्नान करताना मनामध्ये संकल्प करा, हे भगवंता, माझ्या हातून झालेल्या चुका क्षमा कर आणि मला नवी शक्ती दे. रोज सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजळ किंवा तुळशीचं पानं टाकलं तरी चालतील. पण जर शक्य नसेल तर मनामध्ये गंगेचं स्मरण करा आणि आंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सलग आहे ना 30 दिवस तुम्हाला करायचा आहे. आणि हा नियम एक दिवससुद्धा मोडू नका. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज, मनातील शांती तुम्हाला स्वतःला समजू लागेल. तुम्ही स्वतः आनंदित व्हाल, तुमच्या जीवनामध्ये स्फूर्ती येईल. आता दुसरी गोष्ट म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, म्हणजे दीपदान करणं. गरुड पुराण म्हणतं ना, ज्या घरामध्ये सांज वेळेचा दिवा आहे ना तो भक्तीने लावला जातो तिथे अकाली मृत्यू आणि यमराजाची भीती कधीच राहत नाही. अधिक महिन्यामध्ये तुपाचा दिवा लावणं या अक्षय पुण्याचं काम मानलं जातं. दिवा म्हणजे केवळ प्रकाश आहे का बरं? अजिबात नाही, तर तो अज्ञानाचा नाश करणारा प्रतीक आहे. अधिक महिन्यामध्ये 33 आकड्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच अनेक भक्त आहेत ना 33 वातींचा दिवा लावतात. जेव्हा तुम्ही हा प्रकाश देवापुढे लावता ना तेव्हा तुमच्या घराच्या वास्तूतील दोष जळून खाक होतात. बघा, रोज संध्याकाळी तुळशीपाशी आणि देवापुढे गाईचा तुपाचा दिवा लावला तरी चालेल. गाईचं तूप नसेल ना तर तिळाचं तेल वापरा. अधिक महिन्यामध्ये दररोज दीपदान करा. शक्य असल्यास मंदिरामध्ये किंवा नदीच्या काठी दिवा सोडा. हे कृत्य तुमच्या पितरांना गती देणारं आहे. पितृदोष शांत होतो. आता गरुड पुराणातील तिसरा पाहूया. गरुड पुराणातील सर्वात कडक आणि तितकाच महत्त्वाचा नियम म्हणजे आहाराची शुद्धता. या महिन्यामध्ये मांसाहार, कांदा, लसूण, कोणतीही नशा, अगदी मसुराची डाळ, वांगी यासारख्या गोष्टी आहेत ना पूर्णपणे वर्ज्य कराव्यात. तुम्ही जे खाता ना तसे तुमचे विचार बनतात. जसा अन्न तसं मन होतं. जर तुम्ही तामसी आहार घेतला तर तुमचं मन ईश्वराच्या भक्तीमध्ये लागणार नाही. अधिक महिन्यामध्ये आपलं शरीर आहे ना एका मंदिरासारखं पवित्र ठेवणं आवश्यक असतं. गरुड पुराण सांगतं ना की जो मनुष्य या महिन्यामध्ये अन्नावर ताबा ठेवतो ना तो स्वतःच्या नशिबावर ताबा मिळवतो. या महिन्यामध्ये किमान एक वेळ उपवास करा किंवा फक्त सात्विक भोजन घ्या. शक्य असल्यास पळसाच्या पानावरील पत्रावळीवर ते जेवण करा. प्रत्येक घास घेताना तो विष्णूचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. यामुळं अन्नाचं रूपांतर ऊर्जेत होईल आणि आपल्या जीवनामध्ये एकसुद्धा रोग राहणार नाही. गरुड पुराणामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व दिलेलं आहे. अन्नदानाला महादान म्हटलेलं आहे. अधिक महिन्यामध्ये एखाद्या गरजूला, ब्राह्मणाला किंवा मुक्या प्राण्याला अन्न देणं आहे ना हे साक्षात भगवान विष्णूला नैवेद्य दाखवण्यासारखं आहे. या महिन्यात 33 अनारसे किंवा 33 माळ पुवे दान करण्याची परंपरा आहे. हा 33 आकडा आहे ना कोट्यावधी देवतांचा आशीर्वाद मिळवून देणारा आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर फक्त एक मूठभर धान्य किंवा गाईला एक गवत घातलं तरीसुद्धा चालतं, पण ते प्रेमानं द्या. या महिन्यामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे गोरगरिबांना अन्न द्या. शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी द्या. रोज गाईला पहिली चपाती द्या आणि पक्ष्यांना दाणे टाका. हे छोटे छोटे उपाय तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतील. तुम्ही दिवसभर काय बोलता ना याचा तुमच्या भाग्यावर खोलवर परिणाम होतो. गरुड पुराणात सांगतं ना की अधिक महिन्यात शक्य तितका मौन पाळावं आणि मनातल्या मनामध्ये सतत देवाचं नाव घ्यावं. शब्द हे बाणासारखेच असतात ना, एकदा सुटले ना
की परत कधी येत नाहीत. आपण या रागाच्या भरामध्ये कोणाला तरी वाईट बोलतो आणि आपलं पुण्य गमावून टाकतो. या महिन्यामध्ये तुम्ही जितकं कमी बोलता ना तितकी तुमची ऊर्जा वाचते आणि ती ऊर्जा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरली जाते ना. आपण दिवसभर इतरांच्या तक्रारी करतो, निंदा करतो, कुस्तीमध्ये बोलतो, पण कधी विचार केला आहे का की या शब्दांनी आपण आपल्याच पुण्याचा साठा संपवतोय. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाची ओळख पडते. जेव्हा तुम्ही शांत राहून सद्गुरू किंवा विष्णू विष्णू म्हणता ना तेव्हा तुम्हाला जाणवेल की देव तुमच्या किती जवळ आहे. रोज किमान 1 तास पूर्णपणे शांत बसा, मौन पाळा. या काळामध्ये फोन बाजूला ठेवा. मनातल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय सद्गुरू या मंत्राचा जप जरी केला ना तरीसुद्धा चालेल. सळक 21 दिवस करून पहा. तुमच्या वागण्यामध्ये आयुष्यामध्ये झालेला बदल पाहून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटायला सुरुवात होईल. आता 6वी गोष्ट म्हणजे तुळस ही विष्णूंची सर्वात प्रिय अर्धांगिनी मानली जाते. गरुड पुराण म्हणताना अधिक महिन्यामध्ये तुळशीची सेवा करणं म्हणजे वैकुंठाचं द्वार उघडण्यासारखं आहे. ज्या घरामध्ये तुळस हिरवीगार असते ना तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अधिक महिन्यामध्ये तुळशीला जळ अर्पण करताना त्यात थोडं दूध मिसळल्यास त्या अधिक फळदायी ठरतं ना. म्हणून तुळशीच्या मुळापाशी असलेली माती आहे ना ही सर्वात पवित्र मानली जाते. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुळशीला जळ अर्पण करा. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत 3 किंवा 7 प्रदक्षिणा घाला. रविवारी आणि एकादशीला तुळशीला अजिबात स्पर्श करू नका. फक्त लांबून नमस्कार करा. तुळशीची माती रोज कपाळाला लावा. यामुळे नकारात्मक विचारांचा अंत होतो. या महिन्यामध्ये ज्ञानाची गंगा आपल्या घरामध्ये वाहू द्या. केवळ उपवास आणि पूजा करून चालत नाही तर ईश्वराचे विचार आत्मसात करणं आहे ना हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे. गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल नाही तर ते कसं जगावं याबद्दल सुद्धा आहे. अधिक महिन्यामध्ये भागवत पुराण किंवा गरुड पुराणातील कथा ऐकल्यानं बुद्धीसुद्धा स्थिर होते ना आणि कर्माची भीती वाटते. ज्यामुळं आपण वाईट कृत्यांपासून वाचतो. रोज किमान 10 ते 15 मिनटं गरुड पुराणातील एक अध्याय किंवा भगवद्गीतेचा एक श्लोक वाचा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर यूट्यूबवर कथा ऐका. यामुळं तुमच्या घरातील वास्तुदोष आणि राहू केतूचे नकारात्मक प्रभाव दूर होतात. आयुष्य खूप लहान आहे आणि त्या अनपेक्षित आहे. आपण कशाच्या मागे धावतोय ना पैसा, जमीन, अहंकार हे सर्व इथेच राहणार आहे. सोबत येईल ते फक्त आपले कर्म आणि आपण केलेली भगवंताची भक्ती. अधिक महिना ही देवाने आपल्याला दिलेला एक बोनसच आहे ना. आपल्या चुका सुधारण्याची वेळ आहे. स्वतःला बदला, आपली वागणूक बदला, कोणाचं मन दुखवू नका. विशेषतः गरीब आणि असह्य लोकांना. जेव्हा आपण रडत रडत देवाच्या चरणी नतमस्तक होतो ना तेव्हा देव आपल्या अश्रू पुसायला नक्की येतो. तो फक्त आपली परीक्षा असतो, परीक्षा बघत असतो. हा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का बरं? जेव्हा तुम्हाला वाटलं ना की आता काहीच उरलं नाही आणि अचानक कुठून तरी मदत आली, तोच देव आहे ना. या अधिक महिन्यामध्ये त्या देवाशी नातं जोडा. सद्गुरू तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. फक्त तुम्ही एक पाऊल त्या दिशेने टाका. बघा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होईल. तुम्ही न पाहिलेल्या गोष्टी तुमच्या सत्यामध्ये उतरतील. पण आपण बघा त्या दिशेने वाटचाल तर करायला हवी. आपण फक्त या वैखरीमध्ये फक्त बोलतो पण योग्य त्या दिशेकडे आपण जातो का बरं? आपल्याला जे करायचं असतं ना फक्त या तोंडामधूनच आपण बोलतो. लगेच दुसरा दिवस आला ना की ते आपण विसरून जातो.
पण तसं करून आपल्याला चालणार आहे का बरं? अजिबात नाही. भगवंताची शक्ती आहे ना, बघा तुम्हाला सांगणं आहे की भगवंताची शक्ती ब्रह्ममुहूर्तावर जास्त जागृत झालेली असते आणि ती जागृत झालेल्या भक्तीचा आहे ना, त्या शक्तीचा महिमा आहे ना, आपल्याला प्रत्येकालाच घ्यावा लागणार आहे. जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठलात ना, फक्त तुम्हाला 21 दिवस उठायचं आहे. जर तुम्हाला 21 दिवसाची शक्ती कळाली ना, तर तुम्ही जन्मोजन्मी ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात कराल. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, भगवंतानी आपल्याला काही कमी केलेलं नाही. फक्त भगवंतानी सांगितलेल्या वाटेवर मार्गावर आपण चालायला हवं. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये बदल होईल ना, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार घडेल. तसा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये कधी घडेल का बरं? कधीच घडणार नाही. म्हणून अजूनही वेळ गेलेला नाही. या अधिक मासामध्ये संकल्प करा आणि आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत ना, आपण पाहिलेली स्वप्न असतील, ती जर सत्यात उतरवायची असतील ना, तर या निरूपणामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व नियम पाळा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.